सुरुवातीला बातमी आहे ती शिंदेगडाच्या आमदारांच्या वादग्रस्त विधानांची। शिंदेगडाच्या या आमदारांच्या विधानांमुळे या आमदारांना नेमकं झालंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबाबत प्रक्षोभक विधान केलंय। राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असं खळबळजनक विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलंय। आरक्षण संपवण्याची भाषा म्हणजे त्यांच्या मनातलं ओठावर आलंय। हाच काँग्रेसचा खरा चेहरा आहे असं विधान संजय गायकवाड यांनी केलंय। तर संजय शिरसाटांनी देखील उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे। आमदारांच्या या वादग्रस्त विधानानं शिंदेगडाच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असं खळबळजनक विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलंय। आरक्षण संपवण्याची भाषा म्हणजे त्यांच्या मनात ओठांवर आलंय। हाच काँग्रेसचा खरा चेहरा असल्याची टीका संजय गायकवाडांनी केली। राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। संजय गायकवाड काय बोलले एक तर मी ते ऐकलेलं नाही, पण जर ते बोललं असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे। जनता त्यांना त्यांचं उत्तर देणार आहे। आपण एवढी घाई करण्याचं काही कारण नाही। संजय गायकवाडांना जनता उत्तर देईल, राहुल गांधीला जनता त्याचं उत्तर देईल। आपल्याला घाई करण्याचं काही कारण नाही असं मी म्हणलेलं आहे। ओके, म्हणून अशी आपण घोषणा करणं मला वाटतं या योग्य नाहीत आणि आपण त्या करू पण नाही। नेक्स्ट कारवाईची मागणी केली। दामोदर जाधव म्हणतात की जर असं जर मोदींची जीभ छाडण्याला जर बक्षीस ठेवलं असतं त्यांच्यावर कारवाईची केली असती, त्यांच्यावर करणार का? या असे अनेक वेळेला अनेक उदाहरण झालेले आहेत। कोणी लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं, कोणी कशाचं बक्षीस ठेवलं, असे बक्षीस आणि अशा बातम्या अनेक वेळेला येत असतात, परंतु त्या बातम्याला लोक सिरियसली घेत नाहीत।